नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर चिपळूणला आलो आहे मी आणि मध्ये येते रे चिपळूणला आलो आहे मी आणि आता आम्ही जाणार आहोत चिपळूण फिरायला. तर सर्वप्रथम आम्ही कुठे जाणार आहे? साईराज हो, परशुरामाचं मंदिर आहे, तिथून सुरुवात करणार. त्याच्यानंतर आम्ही काय काय पॉईंट आहेत ते घेणार, तुम्हाला दाखवतो. आम्ही सकाळपासून कुणाल दिसतोय का काळोखात? हा कुणाल आहे, साईराज, ओमकार. याच्या पाय आम्हाला लेट झालेला आहे. हा साला किती वेळ तरी काहीतरी करत होता बाथरूमात जाऊन. चला भेटूच. तर आता आम्ही आलेलो आहोत परशुराम मंदिराजवळ आणि बसने आलो आम्ही. पीरलोटे ते परशुराम इथे स्टॉप आहे, तिथून आम्ही आता वरती जातोय चालत चालत मंदिराकडे. माझ्यासोबत माझे मित्र आहेत, बघू शकता तुम्ही. हा साईराज, हा आहे तो, हे बघा इकडे, तो कुणाल आणि हा ओमकार. असे आम्ही चौघेजण आता जातोय. चला. त्या साईडनं रस्ता खराब आहे. तर हे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. तर मी तुम्हाला बाहेरनं सभोवतालचा परिसर दाखवतोय तुम्हाला. आम्ही पाय वगैरे पडून आलेलो आहोत आणि हे यज्ञवेदी आहे, इथे हवन वगैरे होते, बघू शकता. मंदिराच्या पाठीच श्री रेणुका देवी माता ह्याचं मंदिर आहे, हे तुम्ही बघू शकता. आम्ही जातो, दर्शन घेतो आणि त्याच्या समोरच एक तलाव आहे, तुम्ही मगाशी बघितलं असाल व्हिडिओमध्ये. चिपळूणचा नजारा आहे. नाही दिसत आहे रे, कोणाचा? काय मग कसं वाटलं मंदिर कुणाला? तुम्हाला दिसत आहे काय खाली? बघू शकता तुम्ही, नदी आहे समोर आणि हे कार्यालय आहे यांचं आणि त्याच्या समोरच तिकडे असं मंदिर आहे. खूपच सुंदरसं मंदिर आहे. साईराज, कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर? खूपच छान. इट्स अमेझिंग फीलिंग टू एक्सप्लोर न्यू थिंग्स. मंदिरातून बाहेर आलो आणि इथेच समोरच दत्त मंदिर आहे, तर तिथे जाणार आता आम्ही. हे बघू शकता माझ्या पाठी. आणि आम्ही आता चाललोय दत्त मंदिरामध्ये. ब्रेक लागला नसतं, डायरेक्ट गटार. तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर. दत्त मंदिर वगैरे करून आलेलो आहोत. तर आता आमचा प्लॅन आहे की चिपळूणला जायचं सिटीमध्ये आणि फिरायचं, चिपळूण एक्सप्लोर करायचं. तर आम्ही आता चाललो आहे. हो, बट नाही, रेसिडेन्सी आहे ती, तिकडे जाऊ शकत नाही. तिथं आहे, हॉटेल जाऊया. जायचं तिला का? कुठे? रिसॉर्ट आहे ते, आम्ही धनुष्यबाण बघून येतो. कॅन्सल झालं ते. चला. हायवेला आलेलो आहोत आम्ही इथे. आता बसची वाट बघतोय, बस पकडणार आणि चिपळूणला जाणार. आणि काय, चला भेटू. बघू शकता तुम्ही चिपळूण. आमच्या डोळ्यात दिसते, तुम्हाला ते मोबाईल दिसणार नाही, तरी पण बघा चिपळूण. अरे हाच तो विसावा पॉईंट आहे वाटतं.
नमस्कार. तर आताच आम्ही चिपळूणला आलेलो आहोत. चिपळूण स्टेशनवरनं बाहेर पडलेलो आम्ही आणि बाजाराच्या दिशेने जातो आहे. कुणाल माझ्यासोबत आहे. मस्त. आम्ही इकडे आलेलो आहोत तर कशासाठी आलेलो आहोत तर कॉड घ्यायची आहे. कॉड घेण्यासाठी आलेलो आहोत आणि तेच घेण्यासाठी आम्ही आता जातो आहे बाजाराच्या दिशेने. मी पहिल्यांदाच आलो इकडे चिपळूणला. चिपळूणचं पण स्टेशन काय रत्नागिरीसारखंच आहे, होतं आहे ते पण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे ते. आणि आम्ही आता जातो आहे चालू करत बाजारला. प्रॉपर बाजार बघूया. बाजार वगैरे दाखवतो तुम्हाला कसं काय आहे ते. हो. चला. तर आता आम्ही आलो आहे. ओके. इथे बाजूला रस्त्याच्या बाजूला अशी दुकानं वगैरे आहेत. हेच मार्केट आहे का रे? नहीं नहीं, ये मार्केट नहीं है, ये तो ये ट्रेलर नहीं है. पिक्चर अभी बाकी है. किती चालायचं आहे पण इथेपासून? आलं जवळ आलं आता. आम्हाला ओमकार गाईड करतो. ज्यांनी चिपळूण फिरलेले आहेत ते आम्हाला गाईड करतायत. चिपळूण शॉपिंग सेंटर आहे इथे. तर आज आम्ही जीवाची चिपळूण करणार आहोत. किती दिवसानं कशा कुठल्या तरी तुरुंगातून बाहेर पडलं आहे. काहीतरी दिसते आम्हाला चांगलं हिरवळ वगैरे. तर ते बघत बघत आम्ही जातो आहे. होय, आज 15 ऑगस्ट आहे. तर त्यानिमित्त आम्ही बाहेर पडलो आणि ते सर्व इकडे तिरंगे वगैरे लागलेले आहेत चिपळूणमध्ये. पाणी नाही भरलंय चिपळूणमध्ये पाणी नाही भरलं आहे सध्या. कडाक्याची ऊन पडलेलं आहे. हिरडी सुकणा एकदम आणि ऊन आहे. चला गेलो होतं इकडे. काय तर कॉईल हिटर. ऑइल लिटर घेतलास? साऊंड ऑफ म्युझिक इलेक्ट्रॉनिक्स आहे ना. कधी आला होता तिकडे? अरे जिलेबी फ्रीमध्ये आहे वाटतं. 15 ऑगस्ट 26 जानेवारी. काहींची हवा खाण्यासाठी आम्ही आज जातो आहे शॉपमध्ये. त्या शॉपमध्ये आम्हाला भेटली नाही ती कॉड. बघू शकता तुम्ही चिपळूण. चिपळूण पण नॉर्मलच आहे, असं काय वेगळं नाही. आम्ही विचार केला होता तितका. हे तुम्हाला आम्ही हे माणसे राहतात तिथचा एरिया दाखवतोय भीडभाडवाला. तर तो असंच असणार सर्व काय. खरं चिपळूण आपण जरा असं निसर्ग वगैरे डोंगरावरून बघूया तर तो आपल्याला बघण्यालायक असेल. तो थोड्या वेळाने बघू आपण. एक धबधबा आहे तो बघायचा आहे आणि एक 20वा पॉईंट आहे तिथे जायचं आहे आणि तिथून फिरायचं आहे. टाइम ॲडजस्ट झाला. हां नाही, आम्ही दोन्ही हे जरी घरी गेलं तरी मी एकट्याला तुम्हाला दाखवणार तो 20वा पॉईंट. चला. मी 4 दुकानं फिरलो आहे तरी आम्हाला ती काही कॉड भेटत नाही ओमकारची. आता आम्ही संतापलेलो आहोत आम्ही. नवीन डायरेक्ट कम्प्युटर घेणार आहे. कम्प्युटरच घेणार आम्ही. भावाकडे जाम पैसा. चल मग काय देतोय काय जाऊया काय दे. शुद्ध शाकाहारी पंजाबी महाराष्ट्रीयन चायनीज जेवण आहे पुढे हॉटेल. भावाचा विषय हार्ड आहे. भावाकडे क्रेडिट कार्ड आहे. वा बुवा वा. तर आम्ही आता आलेलो आहोत. दुसऱ्या बघूया काय होतंय काय ते. रूममध्ये आम्ही आलो. इकडे जायलाच बंटच आहे. तर काही आमची आता खरेदी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे. गंधारेश्वर मंदिर आहे इथे. तर आम्ही तिथे जातो आहे. तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर वगैरे. मंदिर असं बोलताचा परिसर. एवढे गप रे. आम्ही आता येतो तो इथेच वाटेत एक गणपती मंदिर भेटलं आहे तर त्याच्या पण आम्ही पाया पडणार. 20वा घेणार इथेच. उंदराच्या कानात सांगतात. कुलूप आहे रे पण. मूर्ती दाखवतो बाप्पांची. हो तर आम्ही गुगल मॅपच्या साहाय्याने आम्ही आता मंदिराकडे जात आहोत. आम्हाला त्यांनी 18 मिनटं सांगितलं पण अर्धा तास झाला तरी काय मंदिर घेत नाही आहे. आता आम्ही आलो आहे जरा जवळच आलेलं मंदिर दिसतंय पुढे आम्हाला. तर ते बघू शकता तुम्ही. आम्ही मंदिराच्या आवारात येतोय. कालभैरव तसंच वाटते मला पण. तशीच ही पण ही आहे. पुढे पण दाखवतो मी. हो
वाशिष्ठी नदी. तर इथून जाऊया. तर बघू शकता हे चकित झालेत. आम्ही चिपळूणवरनं डायरेक्ट वाळोप्यात आलो म्हणून. पण त्यांना मी आणलंय चिपळूणवरनं वाळोप्यात चालू. स्टेशन रेल्वे थांबलंय. छान मंदिर आहे. पाया पडतो आणि तुम्हाला दाखवतो सर्व काय कसं काय ते. तुम्ही पाहू शकता ही वाशिष्ठी नदी आहे इकडे आणि त्याच्या काठावरतीच हे शंकराचं मंदिर आहे. तर आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो आहोत इथून आणि आता जातोय आम्ही बस स्थानकाकडे. मग आता आम्ही मंदिरातून बाहेर आलो. त्यांनी गाणी वगैरे लावले आहेत. एक पूजा होती ते सप्ताह चालू होता तर ते चालू होतं तिथे. आणि आता आम्ही चाललोय. चला आता आम्ही वाशिष्ठी नदीच्या पुलावरती आहोत. हे बघू शकता तुम्ही नदी बघा. एकदम शांत नदी आहे. तिकडे गांधारेश्वर मंदिर हां ते समोर दिसत असेल तुम्हाला तिथे. तिथूनच आम्ही आता आलेलो आहे. आणि हे आता आहे ते रेल्वे स्टेशन चिपळूण आहे. चिपळूणच आहे. तेच वालोपा म्हणजे चिपळूण. अच्छा रेल्वे स्टेशनला आलेलो होतो आम्ही. चला रेल्वेचा रोड तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत घरी. सर्व चिपळूण फिरून वगैरे झालं आहे आमचं. म्हणजे तो कुठं नाही गेलो. तो धबधब्यावरती नाही गेलो आणि आमचा तो मेन एक पॉईंट होता तिथे नाही गेलो आम्ही. बाकी बऱ्यापैकी बघितलं आहे बाजारपेठ वगैरे. आणि ते 2 मंदिरं बघितलं आम्ही. वायब सिटी आहे ना. तर आता आम्ही आलो आहे बस एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. एवढंच बाकीच्या पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.